मंजू, नामू तू? अरे मी तुला ओळखलंच नाही. तू इथे कसा? ते तू लिस्ट दिली होती की नाही सामानाची, ते घेऊन आले. अरे कशाला त्रास करून घ्यायचा, मी येणारच होते दुकानात. अजून बदलला नाहीस बघ तू नामू. तुला आठवतंय लहानपणी आपण खेळायचो तेव्हा तू माझी किती काळजी घ्यायचा. खरं सांगू तुला, तू ना खरंच खूप गोड आहेस बघ. एवढं काय त्यात, ते तुझ्याकडे गडी माणूस नाही ना, मी म्हणलं मीच घेऊन जावं. सगळं सामान आणलेस ना? सगळं आणलंय म्हणजे आणलंच आहे. 3 वेळा चेक करून आणलंय आणि एकदम क्वालिटी वाला माल आहे. का मुंबईवरून मागवलंय. मुंबईवरून? वय नाद आहे का आपला? मुंबईवरून कुठून? आणि माल आणायला कोण जातं? कोण म्हणजे वन अँड ओनली नाम्या. काय झालं? काय नाही, सामानाचे पैसे लिहून ठेव, मी दुकानात आणून देईन. मी ऐकी जड येते. नाही राहू दे, दे माझ्याकडे. नाही नाही आहे दे, असू दे, मला सवय येते सामान उचलायची. नामू दे ना सामान. नाही नाही मला सवय एकदम, काय टेन्शन नाही. मी घेतो. नामू दे म्हटलं ना. ते आतमध्ये बसून चहा घेतला असता म्हणून म्हणलं. चहासाठी तुला बोलवीन परत कधीतरी. ते काय एवढ्या लांब सामान घेऊन आलो आणि हिना आज बी नाही बोलवलं. काय झालं? एवढी शांत कायस? टेन्शन आहे काही? चेहरा का उतरला एवढा? सांग ना, बोल काहीतरी. काही नाही, सगळं ठीक आहे. हा, सगळं ठीकच आहे. दिसतात ते मला ते. आता तू काय सांगणार नाही तुझे प्रॉब्लेम्स आता मला? मीच एक मोठा प्रॉब्लेम होऊन बसलोय तुझ्या आयुष्यात, म्हणून सांगत नाही मला तू काही. असं काही नाहीये हो. क्लासमध्ये लहान मुलं खूप त्रास देतात, मग त्यांना आवरता आवरतच थकायला होतं, म्हणून शांत आहे मी. मग आधी सांगाल काय झालं होतं? हे काय, गोळ्या तर संपत आल्या. संपू दे, नको आणू, मरू दे मला इथेच. तुझा खर्च तरी वाचेल. आता हे आणायला मुंबईला जावं लागेल. जा मुंबईला जा आता. मला इथे एकट्याला सोडून जा, मरू दे मला उपाशी. अहो, मी तुम्हाला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाहीये. मग काय करणार आहेस? गावात कोणतरी सांगशील आणि माझ्याबद्दल गावभर बोबटा करशील. मग येऊ दे लोकांना इथेच, हसू दे माझ्यावर. नाही थांब, मीच बोलवतो त्यांना. या बघा कशी अवस्था आहे माझी, बघा कसा लाचार आहे, बायकोच्या जीवावर जगतोय. बघा 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 मला. अहो काय बोलताय तुम्ही? हे नका इतकी चिडचिड करू, शांत व्हा बरं. मी गावात कोणालाही नाही सांगणार. मग माझी औषध
तुमची औषधं येतील मुंबईवरून आणि कोणालाही कळणार नाही याची काळजी घेईल मी. इथे तुमची औषधं आहेत, ती घ्या. मी क्लासला चालली. काळजी घ्या तुमची. मामा आईने गरम मसाला मागितलाय, पैसे मांडून ठेवायला लावले. घे. नामू, माझं तुझ्याकडे एक काम होतं. तू बोलू नकोस माझ्याशी. तुझ्या घरी सामान घेऊन आलो होतो तेव्हा साधं पाणी प्यायला पण विचारलं नाहीस मला. नामू, खरंच सॉरी. अरे तुला काय सांगू, घरात ना इतका पसारा होता ना की माझी मलाच लाज वाटली असती तुला जर आतमध्ये बोलवलं असतं तर. नेक्स्ट टाइम तू जेव्हा केव्हा येशील ना त्यावेळी तुझ्यासाठी खास चहा बनवेन. हा चालतंय, बोल काय काम आहे. तुझ्या दुकानातला माल आणायला मुंबईला तूच जातोस ना? वय. मग मी तुला काही औषधं सांगितली तर आणून देशील? एवढंच ना, चालतंय की. हो, पण मी तुला जी काही औषधं आणायला सांगणार आहे हे तू कोणालाही सांगायचं नाही. आधी प्रॉमिस कर. प्रॉमिस. हे आपल्या दोघांचं सिक्रेट आहे. एवढंच ना, तू टेन्शन नको घेऊ. माझ्या दुकानातल्या गिरायकांना त्यांची उधारी एवढी कशी वाढली हे जसं कळत नाही ना, तसंच मी तुझी औषधं आणली हे बी कोणाला कळणार नाही. हा. थँक्यू नामू. पण औषधं का आणायची, म्हणजे कोण आजारी आहे का? ते मी तुला नंतर सांगेन. आता मला जरा घाई आहे ना. हे बघ, हे सॅम्पल आहे आणि ही लिस्ट. नामू, लक्षात आहे ना, कोणालाही सांगायचं नाही. अगं कोणालाच नाही कळणार. या कानाचं त्या कानाला कळणार नाही. शब्द आहे आपला. थँक्यू नामू. तुझ्यासारखा मित्र जर असं काम करायला असेल ना तर मला टेन्शन घ्यायची गरजच नाही. येऊ मी? मित्र मित्र तर आहेच. टोन्या आली का रे? नाही, अजून नाही आली. अजून कशी आली नाही? आजे, मी तिच्या घरनं बघून येऊ का ग? काय बापाचं गठोडं आहे वय तिथं? बस इथंच वाट बघत. आज कुणाची वाट बघायची चालली आहे एवढी? मंजू दीदीची. टोन्या राजी फॅन हो गए उसके. फॅन म्हणजे? अगं फॅन म्हणजे आवडायला लागले त्यांना. आजी तर नुसती मंजूताई सोबत बोलत असती आणि टोन्या त्याचं ते विचारूच नको. मंगल, ए मंगल, अगं मंजू येईल आता. आमच्या दोघीसनी वाईट चांगला कडक चहा कर, नाही तर आणशील गोळवण्यागत. वय चांगला कडकच करती. डिंपे, तू बी चल वाईज मदतीला. आजे आली, मंजू दीदी आली. हा बघ, आली आई. काय ग आजी? आली का? ये बस इथं जरा वाईज माझ्या जवळ. बसले असते अगं, पण मुलं वाट बघतात ना, क्लासला उशीर झालाय. अगं पोरं काय कुठं पळून जात्यात होय? टोन्या, जा जरा अभ्यास घे पोरांचा. आणि कोण जर मंजू सर जाग्यावर ना उठलं ना तर एकेकांचं बुडच सडकून काढील बघ. त्यांची खायची बॉम्ब आणि हागायचा तरपडा करेल. आजे, खरं सांगू का, तुझं हे असलं सगळं बोलणं ना मी मुंबईला खूप मिस केलं. शुभंकर, जा रे, जरा मुलांकडे लक्ष दे ना. धरच्या हातात. अहो, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घ्यायचा? तुला बिनाच्या आचं माघारी पाठवलं तर आत्या वाड्या बाहेर काढतेला मला. त्यांनी दमच देऊन ठेवायला सांगितला होता. धर आत्या.
आजीचं लहानपणापासून माझ्यावरती ना लय प्रेम आहे बघा. चालू द्या तुमचं. अगं आता तर लयच काळजी वाटते. तुझा नवरा कसा आहे? कसं आहे म्हणजे त्याला काय झालंय? अगं मला सगळं माहितीये आणि खरं काय ती पण. गावातली काय तुझ्याबद्दल कुचाळक्या करतात ती पण. तुला कसं माहित? मरायच्या आधी तुझा बाप आला होता गावाला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुझ्या नवऱ्याचा मोठा ऍक्सिडेंट झालाय. गावात कुणाला माहित नव्हतं पण मला माहित होतं. मी तुला वाईट वाटल म्हणून विषय काढला नाही. सारखं मन माझं खात होतं तुला विचारावं म्हणून. पण मंगल म्हणली त्यांच्या गळ्यात डोरलं असतं म्हणजे तुझं कुंकू शाबित आहे. आजी तुला कसं सांगू यांची तब्येत कशी आहे काय आहे ते. लय वाईट दिवस बघितलेत बघ आणि अजूनही बघतीये. हे सगळं कधी नीट होईल कोणास ठाऊक. अगं पोरी हिम्मत नको हारू. तू धीराची आहेस, चांगल्या मनाची आहेस. अगं दिस बदलायला येळ नाही लागत. तुझं बी दिस बदलतेल. त्याच तर आशेवरती झगतीये बघ. नवराही एकाच जागी खेळून असतो. मुंबईतले लोक त्याच्या लाचारीवरती हसतात म्हणून त्याला कुणी बघितलेलं सुद्धा आवडत नाही, कुणी भेटलेलं सुद्धा आवडत नाही. ताई तबी तेच होऊ नये म्हणून मुद्दाम सगळ्यांपासून मी लपून ठेवलं. त्यात बाईच्या चेहऱ्यावरती जरासं बी दुःख दिसलं ना तर मागितलेला नसताना सुद्धा ही पुरुष लोक त्याला खांदा द्यायला येतात, त्याच्या लाचारीचा फायदा घेतात. म्हणून सगळं दुःख मनात लपून असे हसत जगते बघ आजी. तीच चांगलं. लोकांनी काय देणं घेणं नसतंय बघ आपल्या दुःखाशी. चार चौघात काळजी दाखवतात आणि मागणं बसतात नावं ठेवत. चावडीवर बोलायचं आणि कुणाला सांगू नको म्हणायचं अशी आहे ह्यांची गत. आजी तू बी कोणाला? अगं मी नाही कुणाला सांगणार. तू नको काळजी करू. मी आहे ना तुझ्या संग. कधी बी कशाची बी मदत लागली ना तर माझ्याकडे ये. तुला कुणी बी त्रास दिला तर मला सांग. बघतीच एकेकाकडे. आजी थँक्यू. चल पोरं वाट बघत्याल. मंगल काय वाटत्या? अगं आज बाजाराचा दिस आहे. कांदा भजी खाऊ वाटतात. भजी घेऊन ये बाजारात ना. मी नाही जाणार बाजाराला आत्या. घरात समजा सामान पडल्या. कशाला बिनकामाचं खर्च करायला जायचं? नुसतं पैसा पैसाच करत बसा. गटोळी बांधून भरून नेणार आहे का काय कुणाच ठाऊक. तुम्हाला कसली ह्या घरात हाऊसच नाही. अहो हाऊस कुणाला नको असत्या पण ती करायला पैशाचं सोंग कुठून आणायचं? हाऊस पुरी करायला पैसा नाही दानत लागते. माझी वंदी बघ सगळे हाऊस मौज पुरी करते. जरा शिका तिच्याकडनं. हाते नाया अडकान बाजारात भाडका असा असतोय तिचा. आज बाजार म्हणल्यावर येत्यालाच. बघू किती पिशव्या भरून आणत्या त्या तुमच्यासाठी. माझ्या वंदीचा मांदाळा इसळ तुम्हाला. माझी लेख वाड्यात आलेली खपतच नाही तुम्हाला. मी जिथे आहे तर तिला कुणी पल्याड सर म्हणावंच. मग मी आहे तुम्ही आहे. दोन पिशव्या भरून बघ मंगले मला खायला घेऊन आली का नाही माझी लेख. घरात पाणी बिनी द्यायला हाय का नाही कोण? डिंपे ए डिंपे पाणी घेऊन ये माझ्या लेकीला. लय दमलेले दिसतीया आणि लयच बाजार बी भरलेला दिसतोय. आत्या लवकर दे खायला. अगं मी तिकडे बेटिंग सोडून आलोय. होय होय काढ लवकर खायला. अगं आई कसं सांगू तुला. तुला चांगली गरमागरम भजी आणणार होती पण बाजारातनं माझं पाकिटच मारलं बघ. आत्या बाजारात सारखं तुझंच पाकिट कसं कसं चुरलं जातं. हे काहीतरी 5वी का 6वी वेळ चुरलं जायची. आता माझ्या तोंडावूनच दिसतं माझ्याकडे लय पैसा असेल त्याला मी काय करू. बरं मंगले जा घेऊन ये. काय? ते बाबूने भाऊबीज म्हणून मला साडी नाही तर पैसे काय ठेवलं असतील ते घेऊन ये ना. आम्ही नाही दिवाळी साजरी केली. माझं लगीन मोडलं त्याच सदम्यात होतो आम्ही. अगं किती खोटं बोलाल तुम्ही.
म्हणे लगीन मोडलं म्हणून दिवाळी साजरी केली नाही. मागच्या वेळेला माझा नवरा आला होता तेव्हा त्यांनी सांगितलं मला, चांगलं घरात गोडधोड बनवून खाताय तुम्ही म्हणून. आणि काय ग मंगले, तू माझ्या नवऱ्याला काय बोललीस की डिंपलच्या लग्नाचा काही विचार करू नका म्हणून? का तुला काय अशीच आयुष्यभर ठेवायची का काय तिला? अशी कशी ठेवीन? अजून 1-2 वर्ष तर काय तिचं लगीन करायचं नाही आम्हाला. हा मग माझं उरकून टाका, म्हणजे मला कापड भेटतील, बूट भेटल आणि गोगल बी भेटल. आत्या तू माझ्यासाठी एक पोरगी बघून टाक. आता ह्यो बघा, उतावळा नवरान गुडघ्याला बाशिंग, अजून हाताने नीट धुता येतं का? चाललाय लगीन करायला. आई मला एक सांग, यासनी काय लाटरी बिटरी लागली का काय ग? नाही, मंगीच्या अंगावर चांगली नवी साडी होती. आता मला काय माहित जुनी आहे का नवी आहे ती? मला काय दिसतंय वे बिचारीला? अगं तुला नसल दिसत, पण मला समजा दिसतंय ना. यांच्याकडे एवढा पैसा कुठून येतोय ना, ते मी आता हुडकूनच काढणार आहे. हा सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम 300. ओ मोरे, उधारी बाकी तुमची, ऐकलं का? उधारीचं नाव काढलं ना लोकांना ऐकू बी येत नाही बघा. हे घ्या तुमची औषधं घ्या. सगळे आणलेत ना रे? हो, तुम्ही सांगितलेले सगळे आणलेले. सगळ्यांचे 4000 रुपये होतात, वाट खर्चाचे 1000 रुपये. पण माझं तिकडे थोडंसं काम होतं म्हणून 500 रुपये कट करून टाका आणि 4500 रुपये देऊन टाका. नाम्या, असं काम केल्यानंतर तुला कसे पैसे देणार? मी तुला जखमेवर लावायला क्रीम आणायला सांगितली होती, ती यात नाहीये. अहो असं कसं बोलताय डॉक्टर? हे बघा लिस्ट मध्ये चेक करा. हे बघा तुम्ही सांगितलेलं आणलंय बघा. नाम्या, ही कुठली लिस्ट आहे? अरे मी तुला वेगळी औषध दिली होती. अर ते मंजूची लिस्ट तुम्हाला दिली वाटतं. थांबा, ठीक आहे. तू काय म्हणालास आता? ठीक आहे तुमची लिस्ट. त्याच्या आधी तू काय म्हणालास? कोणाची लिस्ट आहे ती? असेल कोणाची तरी, चुकून आली असेल. ये तुम्ही. नाम्या, 1 मिनिट. मंजूची लिस्ट आहे ती, तिच्या घरी कोण पेशंट आहे? नाही मला नाही माहित, येतो मी. चला. नाम्या, 1 मिनिट थांब. मला खरं सांग कोण पेशंट आहे, नाहीतर मला डायरेक्ट मंजूला विचारावं लागेल. ओ डॉक्टर, अहो असं नका करू. अहो मला खरंच माहित नाही की कोण पेशंट आहे ते. आणि मी तिला शब्द दिलाय डॉक्टर की तिने मला औषध आणायला सांगितलेत ना, ते मी कोणाला बी सांगणार नाही. आता तुम्हाला औषधाचं कळलंय ना, तुम्ही बी कोणाला सांगू नका. तुम्हाला तुमच्या दवाखान्याची शपथ. हा नाम्या, हे बघ मी डॉक्टर आहे. पेशंटचे सिक्रेट जपण्याची शपथ आम्ही आधीच घेतलेली असते, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. नाही, हाय मला तुमच्यावर विश्वास. तुमची ती क्रीम राहिली होती ना, ती मी पुढच्या वेळेस आणून देतो. हा नाही नाम्या, त्याची काही गरज नाही. खरं तर आहे बॉक्समध्ये, नजर चुकीने माझ्याकडून राहिलं होतं. मग 4500 रुपये देऊन टाका. नाम्या, मला अशी भीती वाटायला लागलीये. म्हणजे जर का मंजू समोर आली आणि तिला मी औषधांविषयी सांगितलं तर? एक काम करा, पैसे नंतर द्या. हा मी नोंदून ठेवतो, काही टेन्शन नाही, काही टेन्शन. अरे याला काय अर्थ? तू पैसे घेऊन गेला पाहिजेस. नाही नाही नाही, काही नाही डॉक्टर. अरे नाही नाम्या, याला व्यवहार म्हणत नाही. नाही मी काय म्हणतो डॉक्टर, नंतर द्या, काही नाही, टेन्शन नाही. नक्की? हो नक्की. तेवढं ते मंजूला सांगू नका. नाही कळणार. हा चल. मंजू तर या गोळ्या खात नसणार, ती फिट आहे. याचा अर्थ तिच्या घरात नक्कीच कोणीतरी पेशंट आहे. आणि जिथे पेशंट तिथे डॉक्टरची गरज तर पडणारच.